समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांचा आमणेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईत येता यावं यासाठी शिवसेना महायुती सरकारनं आणखी एक रस्ता बांधण्याचा निर्णय घेतलाय. साकेत ते आमणेपर्यंत एक उन्नत महामार्ग बांधला जाणार आहे. समृद्धी महामार्गाचा प्रकल्प अत्यंत वेगात पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेले शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं हा महत्त्वाचा निर्णय झालाय. नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानं विदर्भ ते मुंबई हे अंतर अवघ्या 8 तासांवर आलं. एकनाथ शिंदे साहेबांसाठी हा महामार्ग म्हणजे एक स्वप्न होतं. 2014 साली आलेल्या महायुती सरकारच्या कार्यकाळापासून ते पुढे स्वतः मुख्यमंत्री होईपर्यंत या महामार्गाच्या 4ही टप्प्यांचं काम एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येत असलेल्या MSRDCच्या माध्यमातूनच पूर्ण झालं. आता देखील त्यांच्याच खात्याअंतर्गत येणाऱ्या MMRDAच्या माध्यमातून आमणेपर्यंत असलेला हा महामार्ग पुढे थेट दक्षिण मुंबईपर्यंत जोडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाला. यापूर्वी इथे 18 किलोमीटरचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आमणे साकेत या दरम्यान 21.3 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 6,202 कोटी रुपये खर्चाच्या या उन्नत मार्गासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाच्या MMRDAच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आमणे येथून हा उन्नत मार्ग सुरू होईल आणि साकेतला येऊन पोहोचेल. त्यानंतर पुढे साकेत, आनंदनगर उन्नत मार्गानं पुढे छेडानगर उड्डाणपूल, पूर्वमुक्त मार्गानं ऑरेंज गेट, मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्यातून मरीन ड्राईव्हला पोहोचता येईल. भविष्यात या उन्नत मार्गानं विरार, भाईंदरवरून सागरी सेतू, सागरी किनारा मार्गानं दक्षिण मुंबईत येता येणार आहे. या उन्नत मार्गात 6 अंतर्बदल मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे खारेगाव येथून भविष्यात विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरून प्रवास करता येईल, तर ठाणे खाडी किनारा मार्गावरही जाता येईल. केवळ नागपूरलाच नाही तर त्या दरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला, गावाला, खेड्याला थेट मुंबईशी जोडण्याचं काम या संपूर्ण समृद्धीच्या प्रकल्पातून पार पाडण्याचं काम महायुती सरकार आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण झालं. आता हा नवा उन्नत मार्ग पूर्ण झाल्यावर समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जाणार आहे.